सभापती महोदय, मुंबई शहर हा झोपडपट्टी मुक्त होण्याच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी शासनाने निकष आणि नियम बदललेले आहेत. 1995 साली पण देखील स्लम ॲक्टमध्ये आपण ही प्रोव्हिजन केलेली आहे. आता तुम्ही SCRS ज्याला स्लम क्लस्टर रिडेव्हलपमेंट आता एक नवीन GR देखील काढलेला आहे. सभापती महोदय, काय झालेलं आहे की ह्या ज्या जुन्या इमारती आहेत स्लममध्ये झाल्यानंतर मूळ मालकी त्यांची वर्षानुवर्षे त्यांचा एरिया मोठा आहे आणि त्यामध्ये त्याला स्लममध्ये जर घेतलं तर मग त्याला छोटे छोटे एरिया दिला आणि मग ते त्यात कॉपरेट करत नाही आहे. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की एकतर मुंबई शहरामध्ये हजारोहून जास्त असे छोट्या छोट्या बैठ्या चाळी म्हणा, छोटे छोटे स्ट्रक्चर्स म्हणा आणि ते स्ट्रक्चर शहरा भागामध्ये पण आले आणि ही व्याप्ती आता ही मुंबईपुरता राहिली नाही आहे. हे स्लम ॲक्ट जसं तुम्ही आता पहिला मुंबईला होता आता राज्यभरामध्ये तुम्ही लागू केलं, त्याला वेगवेगळे बोर्ड दिलेले आहे. माझं स्पेसिफिक म्हणणं असं आहे की गावठण उदाहरण देतो तुम्हाला की कोळीवाडा आहे, वरळी कोळीवाड्यामध्ये गावठण आहे, पण तिकडे 350 इमारती आहेत, या जुन्या इमारती आहेत, पण दिसताना ते चाळी दिसतात, पण ती चाळी नाही आहेत, त्या जुन्या इमारती आहेत. तर एक सुस्पष्ट धोरण यामध्ये करणं गरजेचं आहे. नाही तर काय होणार आहे की अधिकारी GR काढतात, स्लम डिक्लेअर करा आणि मूळ भाडेकरू जे वर्षानुवर्ष चाळीमध्ये राहतो त्यालाही स्लम ॲक्ट मिळालं तर मग त्याला से राहत नाही आणि मग 51% झोपडपट्टीवाल्यांनी जर एकमत केलं तर तो 5-10% अशी लोक त्यांचा आवाज से होत नाही. आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे की शासन यामध्ये सुस्पष्ट धोरण आणून राज्यभरामध्ये मग पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणा, कल्याण, डोंबिवली या परिसरामध्ये पण देखील याची व्याप्ती मोठी आहे. पूर्ण MMR रिजनमध्ये आणि आता PMRमध्ये पण आलंच ना, तर आपण हे सुस्पष्ट धोरण आपण या निमित्ताने आणणार आहात का? सन्माननीय सभापती महोदय, या अनुषंगानं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने 6/12/2025लाच DCPR 2034 मधल्या अधिनियमात ज्या काही सुधारणा करायच्या आहेत, दुरुस्ती करायच्या आहेत, रिसेंटली आता 6/12लाच राज्य सरकारकडं त्यांचं प्रारूप पाठवलेलं आहे. आणि या प्रारूपाच्या अनुषंगानं नगरविकास विभागाला आणि गृहनिर्माण विभागाला हे जे काही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडनं ज्या त्याच्यात सजेशन्स आलेले आहेत किंवा त्याच्यात ज्या काही सूचना आलेल्या आहेत, आपण जसं म्हटलं की कुणीतरी बसून ड्राफ्ट करतं आणि मग तोच तुम्ही GR काढता आणि त्याप्रमाणे पुढं मग त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करायला त्रुटी निर्माण होतात. तर असं न होता डीपली याच्यामध्ये स्लममधल्या लोकांनाही आणि तिथल्या मालकांनाही, झोपडपट्टीधारकांना यांना कशा पद्धतीनं आपल्याला तिथे इक्वल राईट देता येईल, तर या अनुषंगानं नगर विकास विभाग आणि गृहनिर्माण विभाग जॉईंटली आलेल्या प्रारूपावरती अभ्यास करते. त्यांना 2 महिन्याचा वेळ आपण दिलेला आहे. 2 महिन्यामध्ये त्यांचा त्या प्रारूपावरती त्यांचा अहवाल आम्हाला प्राप्त झाल्यानंतर निश्चितपणे ज्या काही शंका आपण आता उपस्थित केलेल्या आहेत त्या शंका हे प्रारूप फायनल करताना, नवीन धोरण फायनल करताना शिल्लक राहणार नाहीत याची दक्षता हे प्रारूप अंतिम करण्यापूर्वी निश्चितपणाने विभाग स्तरावर घेतलं जाईल. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, सचिन भाऊंनी एक अत्यंत महत्त्वाचा मुंबईतला ज्वलंत विषय या ठिकाणी मांडला आहे की SRA मध्ये ज्या इमारती बांधल्यात त्या आता 30-40 वर्षाच्या झालेल्या आहेत, त्या आता पुनर्विकासाला त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ते पुनर्विकास करत असताना खूप अडचणी सभापती महोदय या ठिकाणी आहेत. आता महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट काढलं आहे, त्याचबरोबर स्वयं पुनर्विकास आणि समूह स्वयं पुनर्विकास पण भाऊ त्या ठिकाणी काढलं आहे. आणि मी असा प्रयत्न करतो आहे की स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून या SRAच्या बिल्डिंग डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी पुढे येत आहेत. जसं की सुंदरनगरला भाऊ बाळासाहेब ठाकरे यांनी, हिंदू हृदय सम्राट यांनी SRAच्या त्या SRD होतं तेव्हा ते भूमिपूजन केलं आणि बाळासाहेबांनी चाव्या वाटप त्या ठिकाणी केल्या होत्या. आता ती बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला आलेली आहे. ते माझ्याकडे आले, बोलले आम्हाला स्वयं पुनर्विकास करायचा आहे. तर मी बोललो तशा प्रकारची पॉलिसी नाही. आज जर SRAच्या बिल्डिंग पण जुन्या झाल्यात, आता आपण सेल्फ डेव्हलपमेंट करतोय त्या पण 30 वर्षाच्या जुन्या झालेल्या इमारतींसाठी आहे. तर माझी आपल्यामार्फत सरकारला विनंती आहे की या SRAच्या इमारती स्वयं पुनर्विकसित करण्यासाठी या ठिकाणी आपलं धोरण आहे त्यात बदल करणार का, किंवा शासन त्या ठिकाणी काय भूमिका घेणार. आणि यासाठी त्यांना जादा FSI देण्याची आवश्यकता आहे, कारण ऑलरेडी ते स्लमवर त्यांनी इमारत बांधलेली आहे, त्याच्यामुळे ते फिजिबली होणार नाही. तर त्यांना FSI देण्यासंदर्भात सुद्धा तरतूद करावी लागेल आणि 9 मीटर रस्त्याची अट आहे ती शिथिल करावी लागेल. सभापती महोदय, याकरता माझ्या अध्यक्षतेखाली एक माननीय मुख्यमंत्र्यांनी दरेकर समिती या ठिकाणी नेमली होती
आणि या झोपडपट्टी योजनांच्या इमारतीच्या स्वयंपुनर्विकासासाठी मी 300 पानाचा अहवाल सरकारला दिलेला आहे, जो माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला, त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे. तर माझी आपल्या माध्यमातून सरकारला विचारणा आहे की या इमारतींच्या पुनर्वसनासाठी मी ज्या शिफारसी केल्या आहेत त्या शासनात कुठल्या स्तरावर आहेत, त्याच्यावर काय कार्यवाही होती. माननीय अध्यक्ष महोदय, या अनुषंगानं माननीय दरेकर साहेबांनी जो या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या बाबतीत त्यांनी जो काही अहवाल शासनाला सादर केलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे तो या ठिकाणी त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तो स्वीकारलेला आहे. विभागाकडे तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर ज्या त्याच्यात पॉझिटिव्ह सजेशन्स सन्माननीय दरेकर साहेबांनी त्या अहवालामध्ये दिलेल्या असतील त्यासुद्धा तपासून घेतले जातील. आणि 2 महिन्याचा कालावधी जो या ठिकाणी नगरविकास आणि हाऊसिंगला जॉईंटली दिलेला आहे तो प्रारूप अंतिम करण्यापूर्वी सदर अहवालातले मुद्दे सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करण्याच्या सूचना विभागाला दिल्या जातील. भाई जगताप. सभापती महोदय, आज मुंबईमध्ये स्वयंपुनर्विकासाची एक लाट तयार झालेली आहे. आज आपण 16 इमारती 18 उभ्या केल्यात, 1600 प्रस्ताव आलेत, ज्याच्यामध्ये रेव्हेन्यू मिनिस्टरनी रोल केला, काही अडचणी सोडवल्या. आता मुंबईत लोक, माझ्या म्हाडा प्राधिकरणात ऑफिस आहे तिथं रोज भाई 40-50 सोसायट्या येतात. SRAच्या सोसायटीचा सांगतात आम्हाला स्वयंपुनर्विकास करायचा आहे. आम्ही ते जाहीर भूमिका घेतली, गाजावाजा केला, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले, मोठा कार्यक्रमही केला आणि प्राधिकरण स्थापन झालंय. लोक येत आहेत आमच्याकडे आणि आपण त्याच्यावर जर अभ्यास करून काही कार्यवाही विहित वेळेत केली नाही तर त्या ठिकाणी चुकीचा मेसेज जाईल. आज तो त्या ठिकाणी अहवाल त्या ठिकाणी गृहनिर्माण खात्याकडे आलेला आहे, असीम गुप्ता साहेबांकडे आहे, गृहनिर्माण विभागाकडे आहे. मला वाटतं त्याच्यावर कार्यवाही विहित वेळेत आपण करा. आपल्या दृष्टीनं शंभूराजे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मला वाटतं का आठवड्याभरात, कारण आज घोषणा केली तर या अधिवेशन काळात जर झाला बरं त्याच्यात काही चुकीचं नाही, फार नाही, तो सगळ्यांनी वाचला ऐकलाय. शिंदे साहेबांच्या उपस्थितीत, CM साहेबांच्या उपस्थितीत आपण त्याचं कौतुक केलंय. तर मला वाटतं निश्चित वेळेत, कारण आम्ही विधिमंडळाचं मागचं अधिवेशन होतं तेव्हा CM आणि DCMच्या उपस्थितीत तो अहवाल आम्ही त्यांना सादर केला, परंतु त्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर त्या ठिकाणी माझं प्राधिकरणाचं ऑफिस जे आहे ते असंच बिनकामाचं राहील. त्याच्यामुळे लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी किती वेळात, किती दिवसात आपण ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करणार, कारण तो अहवाल परिपूर्ण आपल्याकडे नोटिंग सहित आलेला आहे. मंत्री महोदय. सभापती महोदय, मी मगाशीच उत्तर देताना सांगितलं की या संदर्भातलं प्रारूप जे विभागाकडे प्राप्त झालेलं आहे, विभागाने प्राधिकरण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण दिलेलं, त्याच्यावरती कार्यवाही त्याची छाननी सुरू आहे. सन्मान्य दरेकर साहेबांनी जो अहवाल सादर केलेला आहे झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भामधला, किंवा त्याच्यामध्ये आता त्यांनी मुद्दा उपस्थित केला स्वयं पुनर्विकासाचा, या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाच्या जॉईंट कमिटीकडे किंवा त्या ज्यांना आपण छाननी करायला सूचना दिलेली त्यांच्याकडे दिल्या जातील. आणि मगाशीच मी सांगितलं 2 महिन्याचा कालावधी याच्यासाठी लागेल. 2 महिन्याच्या विहित कालावधीमध्ये या सगळ्या सूचना प्राप्त करून प्रारूप अंतिम केलं जाईल. भाई जगताप. मी उभाच होतो त्यांनी हे केलं होतं. सभापती महोदय, एक अतिशय मुंबईच्याच दृष्टीने नाही तर आपल्या शहरीकरणामध्ये जिथे जिथे झोपडपट्टी आहेत त्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विषयसुद्धा आहे. आणि याच्यावर प्रवीण दरेकरांच्या समितीने खूप चांगलं काम केलेलं आहे, त्याचं आपण सगळ्यांनी कौतुकसुद्धा केलं. मुळात सचिन भाऊने एक प्रश्न निर्माण केला, मला खात्री आहे की प्रवीण दरेकर आणि त्यांनी त्यांच्या समितीने त्याच्यात अभ्यास केला असावा. आपण SRAमध्ये 2-3 विभाग आहेत. SRA म्हणजे ढोबळमानाने आम्ही झोपडपट्टी म्हणून समजली जातो, तसं नाही आहे. मुंबईसारख्या ठिकाणी ही जी गावठणं आणि कोळीवाडे 86 आहेत, 86, त्याच्यातली 32 जी आहेत ही कोळीवाडेच आहेत, कारण ही 7 आयलंडची असलेली मुंबई आणि हे कोळीवाडे परंपरागत 400 वर्षापासूनचे आहेत. त्यांना तुम्ही SRAच्या जर मापदंड जर लावलं तर त्यांच्यावर अन्याय होणार. आमच्या बांद्रामध्ये सुद्धा जसं सचिन भाऊ म्हणाले, हे गाव होतं, हे कॅथलिक गाव होतं. पुढे जाऊन तिकडे खारला, तिथे तो कोळीवाडा, दांडा कोळीवाडा, ही सगळी याने वेगळे हे प्रमाणं लावावे लागतील.
ढोबळ बाणाने आपण एका उत्तरात म्हणालात, त्याच्या अगोदरच्या आपण नाही म्हणालात, त्यांनी 300 स्क्वेअर फीटचं आम्ही घर देऊ. नाही ना होत तसं नाही होत. आणि म्हणून माझी विनंती अशी राहील, दरेकर कमिटीने जो अहवाल तयार केलेला आहे, माझी खात्री आहे त्यांचा फार जीवाशी असलेला, आपल्या हृदयाजवळ असलेला विषय आपण अनेक वेळेला मांडलेला आहे. त्याच्यामध्ये कोळीवाडे, गावठणं, जुन्या इमारती आणि मग पुनर्वसित इमारती असा तो सगळा विषय करावा लागेल. नाहीतर ढोबळ बाणाने जर आपण SRA कडे दिलात तर SRA फक्त एका चौकटीतच त्याचा विचार करेल. 300 स्क्वेअर फीटचा कार्पेट म्हणजे 360 स्क्वेअर फीटचा, आणि त्यांच्यावर अन्याय होईल. तर त्यासाठी काही आपण याच्यामध्ये प्रावधान करणार आहात का? सन्माननीय सभापती महोदय, मी परत मगाचपासून सांगतोय की जो प्रारूप प्राधिकरणानं पुनर्वसन झोपडपट्टी पुनर्वसनच्या दिलेला आहे त्याच्यावरती या ठिकाणी विभाग स्तरावरती छाननी सुरू आहे. आता जी अधिकची माहिती दरेकर साहेबांनी दिली की त्यांनी जो अहवाल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे दिला त्याच्यातल्या काही पॉझिटिव्ह सजेशन्स ह्याच्यामध्ये इन्क्लूड करा. तुम्ही जोपर्यंत जेव्हा अंतिम प्रारूप करणार आहे, अंतिम त्याचं धोरण करणार आहे, मी परत सांगितलं की या सगळ्या सूचनांचं 2 महिन्यामध्ये या विभागाला सूचना देऊन अंतिम करण्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्याच्या सूचना विभागाला दिल्या जातील. आणि आता जो माननीय भाई जगताप साहेबांनी कोळीवाड्यांचा प्रश्न उपस्थित केला आणि गावठाणांचा प्रश्न उपस्थित केला, याही बाबी अहवालामध्ये जर दरेकर साहेबांच्या असतील तर त्या ऑटोमॅटिकली येतील, नसतील तर आपण एक स्वतंत्र पत्र त्या अनुषंगाने माझ्याकडे द्या. ते पत्र सुद्धा या विभागाला पाठवून या छाननीच्या वेळी त्याचा देखील समावेश करण्याच्या